महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे प्रकार हे फक्त मोजकेच होते. म्हणजे मोजके म्हणण्यापेक्षा ऑटोनॉमस कॉलेजेसची संख्या फार कमी होती. पण आज पाहता अगदी म्हणलं तर वावगं ठरणार नाही की गल्लीबोळामध्ये ऑटोनॉमस कॉलेजेसची संख्या वाढल्यासारखं झालंय. मी हे मुद्दामून म्हणतोय, त्याचं कारण हे मुलांनी कोणत्या बेसिसवरती एखादं कॉलेज निवडावं, त्याचे प्रकार किती. एक असतं अफिलिएटेड कॉलेज, कोणत्या तरी युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड, म्हणजे त्या युनिव्हर्सिटीनं एक दिलेलं सिलेबस, त्या सिलेबस प्रमाणे त्यांचे ठरलेले एक्झामिनेशन आणि मग निकाल आणि त्याच युनिव्हर्सिटीचं त्याला मिळणारं सर्टिफिकेट आणि त्याची मार्कशीट. आणि दुसरं असतं ऑटोनॉमस कॉलेज, म्हणजेच स्वायत्ता. स्वायत्ताचा अर्थ त्या कॉलेजचं अफिलिएशन एखाद्या युनिव्हर्सिटी बरोबर जरूर असतं, पण एक्झामिनेशन, सिलेबस सेटिंग, डिपार्टमेंट सिलेबस मधला एखादा सब्जेक्ट कोणता ऑप्शन द्यायचा, या सर्व गोष्टींची स्वायत्ता त्या कॉलेजला असते. त्या कॉलेजला जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलं जातं. पण आज अनेक कॉलेजेस ऑटोनॉमस झाल्यामुळे अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांची थोडीशी दिशाभूल झाली आहे. आजच्या तारखेला मी कोणतंही ऑटोनॉमस कॉलेज जर चॉईस केलं आणि लिस्ट मध्ये टाकलं आणि मला जर ते मिळालं तर माझं भविष्य उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यांनो, हे चुकीचं आहे. हे असं नाही. आजच्या तारखेला फक्त ऑटोनॉमस कॉलेज आपल्याला निवडून चालणार नाही. त्यासाठी लागणारे जे काही क्रायटेरिया आणि कॉलेजेसच्या बाबतीतली माहिती आहे ती आपल्याला माझ्या या सेंटरला मिळेल. आणि तिसरं प्रकार आहे युनिव्हर्सिटी, म्हणजे त्याच कॉलेजमध्ये सिलेबस देखील सेट होतो, एक्झामिनेशन सुद्धा त्याच कॉलेजची आणि सर्टिफिकेट देखील त्याच कॉलेजचं मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या संदर्भात आपण जर म्हणायला गेलो तर अनेक ऑप्शन्स आहेत. चौथं आहे डीम्ड युनिव्हर्सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटी बाबतीत थोडीफार आपल्याला काळजी घ्यावी लागते. भारतामध्ये आणि महाराष्ट्रात आपण म्हणूया युनिव्हर्सिटीज अशा असू शकतात ज्याच्यामध्ये ते AICTE अप्रूव्ड नसतील किंवा UGC अप्रूव्ड नसतील. आणि फेक लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज आपल्याला वेबसाईटला मिळते, ती चेक करावी लागेल. ती आपल्याकडे पूर्ण तयार असते. आणि म्हणूनच ज्यावेळी आम्ही तुम्हाला सल्ला देतो की हे कॉलेजेसचे ऑप्शन्स याप्रमाणे टाकावेत, तर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवरती आणि आमच्या अनुभवाच्या बेसिसवरती ज्या कॉलेजची लिस्ट दिली जाते त्यातून तुमचं भविष्य नक्की उज्ज्वलच होतं. आणि म्हणून खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद.